कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या 27 तारखेला कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे। पण या सगळ्या कोल्हापूरमधल्या राजकारणासंदर्भात नेमकं कोल्हापूरकरांना काय वाटतंय, महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेमका काय वाटतंय, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सदय जौनकर यांनी। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ 27 एप्रिलला नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात होते। तपोवन मैदानावरती या सभेचं सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात आपण की ही सभा होते, काय सांगाल, कसं सभेचं नियोजन आहे आणि काय एनर्जी या सभेतून मिळणार आहे? खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी देशामध्ये अनेक ठिकाणी प्रचार करत आहेत आणि प्रत्येक राज्याला आणि प्रत्येक जिल्ह्याला वाटते की मोदीजी माझ्या इथंच यावेत। आज आमच्या कोल्हापूरवासियांचं भाग्य आहे की 27 तारखेला तपोवन मैदानावर नरेंद्र मोदीजींची सभा होते। कोल्हापूरमध्ये केवळ कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह या सभेचा आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की लाखोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरेल आणि मोदीजींचे विचार ऐकतील। आणि या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की याच्यापूर्वीसुद्धा मोदीजी तपोवन मैदानावर येऊन गेलेत आणि ही खऱ्या अर्थानं विजयाची नांदी ठरेल त्या दिवशीची गर्दी। म्हणजे अशा महान व्यक्तीला भेटायला कोल्हापूरकरांना मिळत आहे, हे करवीर नगरीचं भाग्य आहे खरं तर। आणि लोक आसुसलेले आहेत त्यांना पाहायला। सभेला प्रचंड गर्दी होणार आहे, गर्दीचा महापूर वाहून तिथे येणार आहे। आज माझी मुलगी 4 वर्षाची आहे, आज ती देखील म्हणते की बाबा मला मोदींना बघायचं आहे। ही एवढी मोठी क्रेज मोदींची आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टी 400 पार हे 100% होणार आणि हे नक्की होणार। जवळपास लाखोंच्या संख्येने हे जे सगळे कुटुंबातील सदस्य आहेत ते उपस्थित राहतील असा विश्वास या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। सदय जौनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।